आईचे उपकार नाहीये आणि वडिलांचे सुद्धा उपकार नाहीये. जेवढे संतांचे उपकार आपल्यावरती आहेत ना तेवढे उपकार दुसरं कोणाचेच नसते. नाहीये, कोणाचेच नाहीये उपकार. आता मला सांगा, तुम्ही सर्व इथं बसतात, असं कोणाला वाटते का आपण नरकात जावं? वाटते का नरकात जावं? माझ्या माझ्या लाडक्या वाटते का नरकात जावं? तुम्हाला सोडा, मला वाटत नाही मी नरकात जावं. स्वर्गात जावं, स्वर्गात जावं प्रत्येकाला वाटतंय, पण आधीच तिथं जागा बुकिंग करून ठेवले, आपला नंबर लागणार. प्रत्येकाला वाटतंय स्वर्गात जावं, प्रत्येकाला वाटतं की माझा शेवट गोड झाला, कारण याच्यासाठी केला होता शेवटचा दिवस. प्रत्येकाला वाटतं की शेवटचा दिवस गोड. तर शेवटचा दिवस जर गोड करून घ्यायचा असते ना तर आपल्या जीवाला ना 4 गोष्टी कळायला पाहिजे. फक्त 4च. 400 पसारा मांडून बसायचं नाही, काय फायदा पण नाही 400 पसारा मांडून. कौरव पांडवाच्या युद्धामध्ये कृष्ण परमात्मा म्हणतो बघा, हातात शस्त्र नाही घेणार पण गप्प बसणार, सांगेन गोष्टी युक्तीच्या 4 गोष्टी आणि 4च बोलायच्या असतात. मग आपल्या जीवाला फक्त 4च गोष्टी कळायला पाहिजे. माझं अख्खं कीर्तन सोडून दिलं तरी चालेल, पण फक्त या 4 गोष्टी तुम्हाला जर कळाल्या तर माझं कीर्तन सफल झालं, मी असं समजतो. ऐका, कोणत्या 4 गोष्टी? पहिली गोष्ट, जीवाला संत कळायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जीवाला ग्रंथ कळायला पाहिजे. तिसरी गोष्ट, जीवाला पंथ कळाले पाहिजे. आणि चौथी गोष्ट, जीवाला भगवंत कळाला पाहिजे. काय करतात संत? संत लिहितात ग्रंथ. काय करतो ग्रंथ? ग्रंथ दाखवतो पंथ. आणि काय करतो पंथ? पंथ भेटवतो भगवंत. आणि काय करतो भगवंत? तो करतो जीवाचा गोड अंत. फक्त या 4 गोष्टी कळाल्या पाहिजे. काय? ज्याला संत कळाला ना त्याला ग्रंथ कळेल, आणि ज्याला ग्रंथ कळाला त्याला पंथ कळेल, आणि ज्याला पंथ कळाला त्याला भगवंत कळेल. आणि ज्याला भगवंत कळाला 100% सांगते, अंतकरण आपलं चांगले झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त या जीवानं काय कळावं हे एवढं कळालं पाहिजे. संत जाणून घ्यायचे असते ग्रंथ वाचावे लागते का नाही? कारण वाचाल तर टिकाल. पुस्तक वाचलं तर मस्तक द्यायला भेटतो, गाथा वाचलं तर माथा द्यायला भेटतो. काय वाचल्याने काय मिळतो? फक्त 5 मिनिटात सांगते आणि पुढे चलते. ऐका, ज्याला निष्कलंक जीवन जगायचंय ना तर महाभारत वाचलं पाहिजे. ज्याला चारित्र्य संपन्न व्हायचंय तर प्रभू रामचंद्रांची रामायण वाचली पाहिजे. ज्याला ज्ञानी बनायचंय तर ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. ज्याला वैराग्यमान बनायचंय तर तुकोबारांचा गाथा वाचला पाहिजे. पुढे जाऊन बोलू का? ज्याला जीवनामध्ये घाणेरड्या राजकारण करायचंय त्याला दुर्योधन वाचला तरी काय हरकत. पण ऐका ना, ज्याला जीवनामध्ये चांगलं राजकारण करायचंय त्याला या महाराष्ट्राचा आनंद निर्माण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा. 70 तारखेचं राजकारण फक्त काय वाचावं की जीवाला कळालं पाहिजे बरं का. राजकारण आपल्याला चांगलं करायचंय ना तर फक्त महाराजांचा इतिहास वाचा. राजकारण सुद्धा चांगलं झाल्याशिवाय राहणार. काय माझा राजा होता आणि काय राजाचं राजकारण होतं. अरे या महाराष्ट्राच्या मातीवरती फक्त तू एकटाच राजा जन्माला आलाय आणि दुसरं कोणीच त्याच्यासारखं राजा होऊ
चांगलं झाल्याशिवाय राहणार. एवढ्या अधिकार संपन्न माझ्या सुनीत होते आणि एवढ्याच अधिकार संपन्न असणारा माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग. पण हा अभंग ना तुकोबाराय सगळ्यांना सांगत नाहीयेत, सगळ्यांना सांगत नाहीत. कोणाला सांगतात आणि कोणाला सांगत नाही. 3 वर्ग सांगते. तुम्ही कुठल्या वर्गात बसता ते जाता जाता तुम्ही चिंतन करा. आता ऐका, पहिला वर्ग जो देवाला जाणत नाही, मानत नाही, त्यांना महाराज सांगत. दुसरा वर्ग जो देवाला जाणलेला आहे, मानलेला आहे, महाराज त्यांना सुद्धा सांगत नाही. आता तिसरा वर्ग जो देवाला मानलेला आहे पण अद्याप जाणलेला नाही, महाराज त्यांना सांगतात. आता ऐका, पहिला वर्ग जो देवाला जाणत नाही, मानत नाही, महाराज त्यांना सांगत नाही. आणि जो भगवंताला जाणत पण नाही, मानत पण नाही ना, त्याला महाराज नास्तिक म्हणतात. काय नास्तिक म्हणतात. आता साधा नास्तिक वेगळा आणि हाडाचा नास्तिक वेगळा असतो. हाडाच्या नास्तिकांची व्याख्या नीट ऐका बरं का. हाडाच्या नास्तिकांची व्याख्या, स्वतःही नास्तिक असून, काय स्वतः नास्तिक असून दुसऱ्याचा आस्तिकपणा घालवितो आणि त्याला सुद्धा नास्तिक बनवितो, त्याला जातिवंत नास्तिक म्हणतात. आता सोप्या भाषेत सांगते म्हणजे तुम्हाला समजेल. स्वतःही परमार्थ करत नाही, दुसरं करत त्याला सुद्धा करू देत नाही, त्याला जातिवंत नास्तिक म्हणतात. याला जातिवंत नास्तिक म्हणतात. मग अशा नास्तिकांच्या नादी लागून आपलं जीवन चांगलं होणार नाही. मग अशा नास्तिकांच्या नादी लागायचं नाही. आपल्याला जर जीवन जगायचं असेल ना, जीवन चांगलं जीवन जगायचं असेल ना, तर त्या वैदिनीकडे पाहून जीवन जगावं. आता वैदिन कोण माहितीये का? वैदिन माहितीये का? वैदिन माहित नाही? सुया घे, ओद घे, मणी घे, बय तुला आता कळले का? दाताचं दातवण घ्या गणपणी, फणी असते, कंगवा असतो, आईना असते, कुंकू असते, काजळ असते, असते का नाही मान? आणि असं खंड्याला जोळणा असते, त्या जोळण्यामध्ये बियकीप असते, हातात काठी असते. आणि ती वैदिन अशी गावात शिरली, अख्ख्या गावची कुत्रे तिच्यावर तुटून पडत. पण ती वैदिने मावली वैदिन मागे सुद्धा वळून पाहत नसते, कारण तिला माहितीये कुत्र्यांना भुकायची. कसं आहे ना, आता एखाद्याला जर वाटलं गावातल्याला जो खातोय पितो त्याला जर वाटलं काहीच कीर्तन ऐकलंय, खाणं पिणं सोडावं, गळ्यात माळ घ्यावी, पंढरपूरची वारी करावं, चंद्रभागेचं स्नान करावं, भगवंताचं दर्शन करावं, असं एखाद्याला जर वाटलं, ते नास्तिक त्याच्याकडे पाहून म्हणतात करू करू भागला. आणि देवपूजेला कुत्र्याला कती आणि माणसाला कुठे वैदिन. माझ्या जीवनामध्ये फक्त मी 2 तास वैदिन पाहिले, तिच्याकडनं सुद्धा मला गुण मिळाला बरं का. कारण जो जो त्याचा मी घेतलेला गुण तो गुरु केला जाणं, गुरु सेवा अर्पण आणि जगसंपूर्ण